तर विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या MPSC ग्रुप सी 2025च्या प्रश्नपत्रिकेतील इतिहास विषयांच्या बद्दल आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न होता 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? पर्याय आहेत मुडीमन कमिटी, सायमन कमिटी, लॉर्ड मेकॉले कमिटी, हंटर कमिटी. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे मुडीमन कमिटी जी आहे ती मुडीमन कमिटी 1919च्या कायद्याच्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेली होती 1924ला. पण यामध्ये दुसरा पर्याय जो आहे सायमन कमिटी, सायमन कमिशन जे नेमण्यात आलेलं होतं. हे सायमन कमिशन हे सुद्धा त्या ठिकाणी 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याचं अवलोकन करण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि पुढील 10 वर्षासाठी सुधारणा सुचवण्यासाठी नेमण्यात आलेलं होतं. लॉर्ड मेकॉले कमिटी अर्थात हे लॉर्ड मेकॉलेचा शिक्षणविषयक सिद्धांत आपला माहिती आहे, त्यामुळे त्याचा संबंध या कालखंडाशी नाही. हंटर कमिटी जी आहे ही जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेली होती. अ आणि ब ही जवळची उत्तरं वाटतात, पण माझ्या मते या ठिकाणी फक्त अ आणि ब असा पर्याय नाही आहे. त्यामुळे आयोगाचं उत्तर देताना फक्त अ हे उत्तर देईल, कारण त्रुटींची चौकशी म्हटलेलं आहे. त्रुटी या साहजिकच कोणताही कायदा लागू झाल्यानंतर लवकरात लवकर त्रुटींची चौकशी केली जाते आणि त्याच्यामुळे त्रुटींची चौकशी करण्यासाठी मुडीमन कमिटी नेमलेली होती. त्यामुळे पर्याय अ हे उत्तर देऊ शकतो. फक्त ब कदाचित तसंही असू शकतं, कारण जास्त इम्पॅक्ट जो आहे हा 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याचा हा आपल्याला सायमन कमिशनमध्ये आपण बऱ्याचदा तो अभ्यासतो, त्याच्यामुळे हा पर्याय दिला असेल. तर याचं उत्तर माझ्या मते फक्त अ असेल. दुसरा प्रश्न आहे लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? तर पहिले इंग्रज शीख युद्ध जे आहे ते 1844 ते 1848च्या काळात झाले, त्यामुळे त्याचं उत्तर 2चं 2 नंबर ऑप्शन असेल. पुढचा प्रश्न कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? अगदी सोपा प्रश्न होता. कायमधारा महसूल पद्धतीमध्ये कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? तर अगदी कॉमन सेन्सवर आहे. कुठल्याही महसूल पद्धतीत शेतकऱ्यांना कधी फायदा होत नाही, शेतकरी असू शकत नाही. कायमधारा महसूल पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केली. याच्यामध्ये त्या जमिनीवरचा कर जो आहे हा निश्चित ठरल्याप्रमाणे सरकारला भरावायचा होता, त्यामुळे जमीनदार तो किती प्रमाणामध्ये वसूल करू शकत होता. जमीनदार हे अप्रत्यक्षरित्या त्या जमिनीचे मालकच झालेले होते, त्याच्यामुळे शेतकरी वर्गाची छळवणूक होत होती, त्यामुळे फायदा जमीनदारांना झाला होता. कारखानदार, कारागीर यांचा अर्थात कायमधारा महसूल पद्धतीशी संबंध नाही आहे, त्यामुळे याचं उत्तर फक्त ब असं असेल. चौथा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही असं म्हटलंय? त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले, अगदी बरोबर आहे. त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचं लेखन केलं. इथे काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालं असेल, यंग इंडिया म्हटलं की महात्मा गांधी आठवतात, पण यंग इंडिया या ग्रंथाचं लेखन जे आहे हे लाला लजपतराय यांचं आहे आणि यंग इंडिया हे जे साप्ताहिक आहे वृत्तपत्र हे महात्मा गांधीजींचं आहे, त्यामुळे ब सुद्धा बरोबर आहे. वंदे मातरम या वृत्तपत्रातून पॉझिटिव्ह रेझिस्टन्स थेअरीचा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत अरविंद घोष यांनी मांडलेला होता, त्यामुळे क हे पर्याय उत्तर असू शकत नाही. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया ग्रंथाचं लेखन त्यांनी केलं, तेही बरोबर आहे. संबंध नाही असं विचारलंय, नाही असं असल्यामुळे केवळ क पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे खालील वर्णनावरून समाजसुधारकांना ओळखा. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. सरकारने त्यांच्या जस्टिस ऑफ पीस राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला. त्यांना संगीत विषयाची आवड होती. बाबा पद्मनजी, गोपाळहरी देशमुख, विष्णुशास्त्री पंडित वरीलपैकी कोणतेही नाही. आता बाबा पद्मनजीबद्दल आपल्याला माहिती आहे, यमुना पर्यटन ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. गोपाळहरी देशमुख लोकहितवादी, गोपाळहरी देशमुख शतपत्रे लिहिली. विष्णुशास्त्री पंडित त्यांना आपण महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असं म्हणतो, विधवा विवाहासाठी प्रयत्न केले. ज्यावेळेला हे ऑप्शन आपण वाचतो, ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले, तर हे त्रिंबक कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी हे वृत्तपत्र मराठी वृत्तपत्र काढलं होतं. त्यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर ही पदवी सुद्धा दिली होती. संगीत विषयांची आवड हे जे आहे हे त्यांच्याविषयी आहे, त्यामुळे असं उत्तर जे आहे ते वरीलपैकी कोणतेही नाही असं असायला हवं. पुढचा प्रश्न आहे खालीपैकी विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? शारदा सदन आणि आर्य महिला समाज. अगदी आर्य महिला समाज वाचल्या आपल्या लक्षात येतं की शारदा सदन असेल, आर्य महिला समाज असेल, पंडिता रमाबाई. 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना
सरकारने कैसरी हिंद दिला होता, हेही बरोबर आहे. इसवी सन 1894 साली हिंदू लेडीज सोशल क्लबची पंडिता रमाबाईंनी स्थापना केलेली, हेही बरोबर आहे. ठाकर सी टाटा कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. तर हे समाजसुधारक कोण असणार आहेत? पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न आहे, 1915 मध्ये महात्मा गांधीजींनी भारतात आल्यानंतर खालीपैकी कोणते प्रश्न यशस्वी हाताळले? बिहारमधील चंपारण्याचा निळीचा प्रश्न बरोबर आहे. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न सुद्धा आहे. अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणं हे त्यांच्याशी संबंधित नाही, त्यामुळे अ ब क पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. 1915 मध्ये महात्मा गांधी भारतात आल्यानंतर ह्या 3 महत्त्वाच्या चळवळी, पहिल्यांदा चंपारण्यातला निळीचा प्रश्न असेल, खेड्याचा एक त्या ठिकाणी शेतसारा प्रश्न असेल आणि अहमदाबादमधला मिल मजूर आणि मालक यांच्यातला संघर्ष, याच्यामध्ये त्यांनी यशस्वीपणे हे गोष्टी हाताळलेल्या होत्या, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले? त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे कृष्णारामा कुराडे, दुसरा वि स पागे, गोविंद खोत, डॉक्टर यक्रू सोहनी. तर हा जो छोडो भारत चळवळीच्या काळामध्ये 3 सप्टेंबर 1942ला जे आंदोलन झालेलं होतं, याच्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील वगैरे असतील, पण या विशिष्ट तासगावच्या कचेरीच्या मोर्चाचं जे नेतृत्व आहे, हे नेतृत्व कृष्णारामा कुराडेने केलेलं होतं. आणि याच्यामध्ये वि स पागे, गोविंद खोत, यक्रू सोहनी किंवा सोवनी असं लिहिलंय, हे सोहनी असंही नाव आहे, तर यांनी केलेलं होतं, त्यामुळे वरील सर्व बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावासंदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हा प्रश्न सातारचे छत्रपती प्रताप सिंह यांचे परत गेले राज्य मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. थोडंसं संदिग्ध आहे खरं तर. सातारचे छत्रपती प्रतापसिंह राजे यांचं गेलं राज्य मिळवण्यासाठी रंगोबापूजी गुप्ते यांनी खूप सक्रिय प्रयत्न केले होते. तर अविरत प्रयत्नाचा शब्द आहे, तर रंगोबापूजी गुप्ते अर्थात रंगराव पागे त्या उठावामध्ये सामील होते, पण माझ्या मते हा पर्याय चुकीचा द्यायला हवा. त्याचे रंगोबापूजी गुप्ते, अविरत प्रयत्न असं ज्या वेळेला शब्द वापरलेला आहे त्याला रंगोबापूजी गुप्ते हे नाव असलं पाहिजे. कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. इथे 21व्या आणि 28व्या तुकड्या नमूद केल्यात. खरं तर बऱ्याच पुस्तकांच्या मध्ये ते संदर्भ 27व्या तुकडीतील शिपायांनी असा आहे, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा असू शकतो. विधाने बरोबर आहेत विचारलंय. नरगुंच्या भावे या संस्थानिकांचा दत्तकपुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केले. नरगुंचा जो संस्थानिकांचा दत्तकपुत्र म्हणजे नरगुंचे जे भावे आहेत ते बरोबर आहे, मे 1858 मध्येच ते बंड झालेलं होतं. आणि 11 एप्रिल 1858 रोजी आंबा पाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला. क आणि ड हे विधान बरोबर आहे, अ आणि ब ही चुकीचे असतील, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तरी. प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशने व ठिकाण यांचे अध्यक्ष जोड्या लावायचे. काँग्रेसचं दुसरं अधिवेशन 1886 कलकत्ता, पहिलं मुंबईला झालेलं होतं. योमेशचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष होते. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे दादाबाई नौरोजी होते. अर्थात एक पर्याय जुळला तरी आपोआप तुमचं पूर्ण उत्तर जुळतंय, त्यामुळे दादाबाई नौरोजी दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे बद्रुद्दीन तय्यबजी होते. त्याच्यानंतर चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे जॉर्ज यूल होते. आणि परत 1889च्या मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे विल्यम वेडनबर्न होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. तर अशा पद्धतीने हे इतिहासाच्या 6 प्रश्नांचं पण विश्लेषण पाहिलेलं आहे. काही प्रश्नांची उत्तरं आयोगाची बदलूही शकतात. मी माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासाप्रमाणे ही उत्तरं सांगितलेली आहेत. ग्रुप सीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पूर्वपरीक्षेच्या यशासाठी आणि पुढच्या मुख्य परीक्षेसाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. ओंकार अकॅडमीच्या वतीने ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेसाठी इंग्रजी मराठी व्याकरण या विषयाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस आपल्या मुंबईच्या दादर शाखेमध्ये सुरू होत आहेत. ऑनलाईन बॅचेस ओंकार अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर असतील.
तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस आपल्या 19 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहेत. या बॅचेसमध्ये इंग्रजी, मराठी, व्याकरण, शब्दसंग्रह, आकलन ह्या तीनही घटकांचं अतिशय सविस्तर असं अध्यापन केलं जाईल. आयोगाच्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रश्नांची उजळणी, त्याचबरोबर संभाव्य प्रश्नांचा आढावा या लेक्चरमध्ये घेतला जाईल. प्रत्येक कन्सेप्ट अतिशय सविस्तर अशी एक्सप्लेन केली जाईल. ओंकार अकॅडमीच्या माध्यमातून आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी MPSC परीक्षेमध्ये खूप चांगले गुण मिळवलेले आहेत आणि इतरांच्या पेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असेल तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले यश मिळवायचं आहे आणि इतरांच्या पेक्षा दैदीप्यमान यश मिळवायचं आहे तर नक्कीच तुमच्यासाठी ओंकार अकॅडमी हा एक चांगला पर्याय असू शकतो. इंग्रजी, मराठी या आत्तापर्यंत ओंकार अकॅडमीच्या माध्यमातून 3000 विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्यामध्ये इंग्रजी, मराठी या विषयाचं जे योगदान आहे हे अनन्य साधारण असं आहे. त्यामुळे या बॅचेसचा नक्कीच अवश्य असा तुम्ही फायदा घेऊ शकता. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.